बस 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 इथंच थांबा. इकडं आपली बाई सासू राहते इकडं. सासूबाईकडे चाललोय. काय आलं किती झाले? 20 रुपये. 20 झाले का? जरा सासूबाईला आहे ना असं दाबून आता मटण खाऊ घालतो. फळं आणले दाबून. इथून माग सासूबाईला आहे ना लय सासूबाईकडे जायचं तिच्याकडून खायचो. आता तिला खुश करणार आहे. येऊ का मग? चला मग यायचं का मटण खायला? चालतंय चालतंय चला मग. लाडाचं जावई चाललाय सासरवाडीला. सासूबाई आज अशी खुश करतो ना. 2-2 कोंबड्या फळ नादच करायचा नाही. सासूबाई अशी माझ्याकडे पाहिलं ना खुश झाली पाहिजे. खुश लाडाचा जावई चाललाय सासरवाडीला. सासूबाई तुमचा लाडाचा जावई आला. आज असा मोकळा हात हालीत नाही आला. आज काहीतरी गिफ्ट घेऊन आलाय की खुश झाली पाहिजे सासूबाई मला बघून. सासूबाई सासूबाई अगं बाय सासूबाई ऐक नाही घरात. सासूबाई अगं बाय हे काय जावंय? हे काय माझी? हा हा हे कोंबड्या आणि हे टरबूज पडन. सासूबाई नंतर सांगतो हे घ्या ना आधी लय वजन झाले. अगं धर रेशमी धर. बापरे सोने सोने सोनी नाही आली एकटाच आलो मी. तर बया रेशमी बापरे जड आहे काय? नाही नाही बरं काय नाही करत त्या ओळखीच्यात. वाळडू नका 2 मिनिटं दम काढा. सासूबाई तुमचं उद्घाटन करणार आहे. हा हिला भूक लागली. काय कार्यक्रम आहे जावय? काय आहे सासूबाई? कार्यक्रम काय नाहीये. हा कार्यक्रम तुमचाच करायचा आहे. अचानक कस काय तुम्ही उगवले? फोन नाही काय नाही. एवढे दिवस सासूबाईला काय मग येतोय मोकळा मी हात आलीत. आता मला जरा साप माझ्या हाताने जरा सासूबाई खुश करावं. आता ह्याच्या आधी यायचे तर अंड्याची पोळी मटण फिटण नुसते करायला लावायचं ना. आता इकडून सगळं घेऊन आले. कुठून दिवस उगवले? 2 आणले एक स्वतः 2 भागन का अजून आणायची? बया बाद झालं बया. कोण खायचं एवढं? आणि सोनील का नाही आणलं मग? नाही सुनील नाही आणलं. तिला सांगितलंच नाही गपचूप आलो निघून. अरे देवा जाऊ द्या आत्या तुमच्यावर एवढं प्रेम बघा ना. हा ना बाय काय काय आणलंय बघ. अगं लय आणलंय बाय रेशमी. एवढे कलिंगड. होय भाऊ पण एवढे टरबूज कशाला आणले? एवढे टरबूज सासूबाईसाठी आणलेत. काय होतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना. सासूबाई मला पाहिलं बडबड जास्त करतात ना. नळड कोरड पडत ना मग टरबूज खाल्लं का जरा बरं वाटत. आणि हे नारळ सासूबाईला विकनेस आला का पाणी प्यायचं का बडबड करायचं. सासूबाई शांत बसले मला अजिबात शोभत नाही. सासूबाईची बडबड चालूच राहिली पाहिजे तर सासूबाई मला शोभती. म्हणजे तरतरी ठेवायसाठी चाललंय बाकी काय नाही. याला देऊ का केळ खायला? कोंबड खातात का सासूबाई? कोंबडी काय केळ खाते होय बघितलं का? नाही खात का? काय खाता असता तुम्ही दररोज? आणि कुठून आणलं एवढं सगळं? कोंबड्या कुठून घेतल्या? कोंबड्या एक जण आमच्या तिथं आहे ना कुकुट पालन आहे त्याच्याकडून आणल्या. म्हणजे तुमच्यासाठी आत्या माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं बाई. तुमच्यासाठी एवढं एवढं लांबून आणलंय. काय वजन कमी आहे? जाम झालो. केवढ्याच्या आणल्या? हे का सस्ती पडली आहे. सस्ती पडली. 700 रुपयाच्या 2. तुमच्या जीवापेक्षा लय का 700 रुपये सासूबाई मला? हा हे किती झालंय फळं ते? याच्या का काय 700 रुपये झाले ते काहीतरी महाग आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे ना. बरोबर आहे. सासूबाई तुमच्या जीवापेक्षा लय ते मला. आज गाणार होतं पण वजन झेपत नव्हतं मला. सासूबाई यांना कापायच्या थोडंफार पाणी बिणी पाजायचं का? दरवाजा लावा दरवाजा लावा लोक येते घरात. आत्ताच आलोय. आणि लय मनात असताना लय नाव ठेवले होते त्या दिवशी. कधी? दरवडीला. आता बघितलं का माझ्या आत्यासाठी किती आणलंय? दाखव. किती आणलंय बाया माझ्या जावयाने? खरबूज द्राक्षे केळी नारळ पाणी कोंबडी आण. नात करते का? यायलाच पाहिजे. कोंबड्या आणि पार्टी अशी दर तरी ते व्हायलाच पाहिजे. लाडाचा जावई सासरवाडीला आला म्हणजे नात करूनच जातो. समजलं ना? बघितलं का? बघितलं का मध्ये हे बाई आमचे सोपं नाही. ऐक ना रेशमी मग मला पण घेऊन चल मग आज. पार्टी सासूबाईसाठी फक्त. आमसाठी नाही का? मी काय म्हणलं का? आता मोठी चालली. मी काय अगं तो म्हणलं का? थोबाड राहत का? आधी दौंडी पिटली होती काय तू? मी कधी सांगितलं होतं? ती सपन बिपन पडलं होतं काय मी यायचं म्हणून तुम्हाला? नाही सापान कसलं.
होय पण मी काय म्हणते आता उद्या बाकीची पार्टी करू ना. आता हे तर पार्टी झालीच. हे द्या ठेवू फ्रीज मध्ये. हा ए रेशमे एक दे ना मग मला खायला तवर. अगं बाळा, ग बस. अगं ऐक ना ठेव रेशमे उठते चल तर दे ना हो माग एक दे. काय कंजूस आहे का? लई चिंगूस आहे. इथं आमचं नंतर देईन नंतर. नाही का हे लगेच मटन बी लगेच बनायचं. हा आता गॅसवर ठेवी ते. गॅसवर गॅस बिसवर नाही रानात चुलीवर. थांबा थांबा थांबा. जावई बापू आले म्हणल्यावरती काहीतरी कुठं ना तर होणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तोपर्यंत प्लीज व्हिडिओला लाईक करा यार. चला बाय बाय. चला यावाच लागतंय. 2-2 कोंबड्याचा बेत आहे 2-2. हा त्या तुमचं जावई काय आज डोक्यावर पडलं काय होय. दरवेळेस आलं तर माझंच फुसकट पडतं. मला स्वयंपाक करा, जंगलात येऊ येऊ यांना वावरानी करून घाला. तुमची पोरगी आली तर वावरानी करून घाला. इथं मी काळी पडन उन्हात तानाची त्याची काळजी आहे का? नवरा बघायचं नाही माझ्याकडं. काय माझा जावई आता आणलंय घालितोय करू दे ना खाऊ दे ना. तुलाच लय होते. हो चला म्हणते तुझ्याकडे बघते थांब तू. लय अवघड आहे बाया. दरवेळेस ना मीच ते म्हणतात ना गहू पण मीच त्याच्यामधले खडे मीच सगळे हा किडे सगळे अवघड आहे बाई. यांना करून घालायचं आता ठेवायचं का होय. इकडे या. लय यांना पडलं होतं आत्यासाठी पार्टी म्हणून. जागा सुटून गेलते का आधीच. नाही इकडे मला माहित असतं मी फेरफटका मारलेच असतो ना. नाही सासूकडे एवढा वेळेस चक्र आणल्यात. इकडचं सगळं माहिती आहे तुम्हाला चांगलं. मग का हो? सगळं लोकेशन तुम्हाला माहिती इकडं. हा आता ऐका लय ऊत होता ना तुम्हाला. आता माग आता करून घाला तुमच्या जावायला. मी नसते करत आणलं सगळं सामान. काय तुला काय तरस व्हायला लागला का माझ्या जावायचा? आता चांगलं हे करायला लागलाय, चांगलं वागायला लागलाय. नाही आता तुमच्यासाठी आणलंय सगळं तर तुम्ही लगेच आता सासूच्या लगेच जावं डोक्यावर बसलाय. सासूबाई चला. हा चला ना. चला पार्टी करू. आणि ते काय नवीनच यावाच लागतंय. 2 कोंबड्याचा बेत आहे. आता तुम्हीच खर्च केला म्हणल्यावर यावंच लागन. तुम्हाला आणलंय मागे पण काही म्हणा होय एवढे दिवस फुगटचं खाल्लं. एवढे वर्ष कुठं मटण कुठं अंड्याची पोळी. दरवेळेस बोकडाचं मटण हाफ क्वांटर आणि ह्या वेळेस नेमकं अचानक कस काय सुधारलं एवढं सगळं करायचं. नाही मला जरा सासूच्या तोंडाकडे बघून जरा किव वाढली. मग रेशमे तोंडाला हाड बीड आहे का नाही? काय सासूबाई बोलावा काय नाही. आपल्या दोघांचे प्रेम चांगलं झालंय ते देखत नाही का? आता इकडून तिकडून इज्जत करायला लागल्या सासूची. हा बरं मला चांगलं वाटलं आता. मी काय नाराज नाहीये. सासूबाई पण चला करा मग हात लावा. बोकड घेऊन येतो बोकड डायरेक्ट. अगं रेशमे म्हणजे म्हणायचं काय यांना भेटत नाही थोडक्यात असं. सासूबाई लागा ना तुम्ही कामाला. उगाच आहे ना टायमाला नाही जेवलं तर एखादा किलो कमी होता. मग तुमची काळजी. बघितलं का त्या तुमचा जावई कसा टोमने हाणितोय तुम्हाला कळलं. रेशमे थोबाड बंद कर. उचल घी पटकिनी ठेव तिथं. तुम्हाला कलिंगड तुम्हाला सगळं खायला प्यायला आणले म्हणूनच ना त्या. हा करीते मध्ये चल करू लाग बाया. चल ग मैत्रिणीसाठी करावंच लागन मला पण. होय झालं का? पिवळा द्या मला प्यायला झाला असलं तर. पिवळा हा मला नाही. दरवेळेस मी पित असतो ह्यावेळेस सासूबाईला दे प्यायला. नका पार्टी नाही कोणी ना. हा पण तसं नका. सोनीला आणलं असतं माझ्या तर बरं झालं. सासूबाई सोनीला आणलं असतं पण सोनीला एकटीलाच 2 कोंबड्या लागत्यात. तुमच्या वाट्याला काहीच नसतं आलं. बघा माझ्या लेकराला कसं म्हणावं असं. तसं 2 नाही. कोंबड्या खाती होती. नाही मग आता तब्येतीच्या मनाने तिचं बी काय चुकत आहे. मला काय म्हणायचं सासूबाई पण लहानपणापासून लय गोंडच माझं लेकरू. हा लय गोंडस बघितलं का? आता तुम्हाला असं भारी नवीन चिकन शिकले मी करायचं कसं बनवायचं. असं भारी करून घालते ना तुम्ही बघाच. नाही बोट चाटले त्याच्यावर पुढं. दरवेळेस तुम्ही आल्यावरती स्वतःविषयी सगळं बोलता पण आमच्या विषयी कधी बोलले नाही. आत्याविषयी तर कधीच नाही. पण आज जेव्हापासून आले तेव्हापासून सासूबाई सासूला कुठं ठेवून कुठं नाही असं झालंय आज. जावायने कधी नीट वागलं ना आपल्या पायरीनी सासू काय करते पाय घड्या टाकीत असते. असं असतं जावायला. हा आणि जावायने जर अशी तशी इकडं तिकडं वाट ही केली
मग ते जावायला कुठं बसू त्यात थराला तुला माहितीये का? कुठं? मग लास्ट शेंडा. हा धरा आत्या धरा. हरभरा झाडावर का पकडन त्यांनी. ते पंचा एकटीचे झालं असं काय मीच खाणार आहे एकटी इथं. आता असे हानी त्यांना. मागच वाण थोडं जरा. दोन्ही कोंबड्याचं मटण नाही टाकलं का? दोन्ही आहे. आता काय ठेवणार आहे काही एक बांधून आम्ही घरी होय. शिजून बारीक होत ते होय. किती लाल चलत तुम्हाला? तिकट नको लय करू त्या पाहुण्याला जमत नाही. आज लयच पाहुण्याचा विचार बाया. तर मागच्या वेळेस पाहुण्याला घालू नको वाढू नको. सासूबाई माग सारखा तुमच्या अंगावर उडन. बरं आमचं उडलं तर चालन हाय की नाही? मला सासूबाई जास्त काळजी. बघितलं का? मै सोनी आणि सासूबाई टकाटकच राहिल्या पाहिजे. हो ताई शिजलं का नाही? मग सासूला भूक लागली असेल. हा वय सकाळी लवकर काय सवय. दरवेळेस तर तुम्हाला भूक लागायची. आता लागली का मग सासूला भूक? हॅलो. हा मम्मी. सासूबाई मला ना आता बसल्या बसले का आठवलंय. सांगू का? सांगा ना. आज जसं आलोय ना तर आज महिन्याला खारीक खोबरं कुटून गावरान तूप आणि गावरान कोंबडी आणू. पुढच्या वेळेस का मासे आणू. कशाला एवढं कष्ट आण ना. घेता? ऐक जरा. सासूबाई माझं ऐका. तुम्ही असे आहे ना अशा तुमची सोनी आणि तुम्ही तराजू सारखाच राहिला पाहिजे. कमी जास्त अजिबात झालं नाही पाहिजे. अरे देवा. हा आता एवढं बारीक बघा तवय जावय. आता राहू द्या. तुम्ही 2 कोंबड्या खातात ना सोनी 4 खाती. काटा लोक होत ती जर मोजायला गेली ना उभा राहिली ना काट्यावर. नका हो माझ्या लेकराचं खायचं प्यायचं काढून. नाही काढत म्हणून तुम्ही नाही हो, प्रेम आहे म्हणून सांगत आहे. तर तुमच्यावर किती प्रेम आहे आत्या. प्रेम होत चाललंय आत्या. हो, सासूबाई माझ्या सोनी सारखेच झाले पाहिजे. मायले की येत ना असं गुटगुटी दिसल्या पाहिजे. डंपर. म्हणजे चाटळ पण नको करू म्हणजे. डंपर घ्यायचं जावं तुमच्या. हा मम्मी नंतर फोन करते. बघितलं का म्हणते तुझं बघ. मग ही सासू म्हणजे तिचा जावई तुम्ही गप्प. 2 कोंबड्या घेऊन आलाय फक्त. इतर 2 हा तर म्हैसा 2 कलिंगड 2 ते कोंबड्या. त्याच्यात मी सासू फडफड करायला लागली. लगेच फिरली जावयाकडून. तूच बघ म्हणून म्हणत असते तू नीट राहत जाय जरा. काय कुजबूज चालली? आम्ही मैत्रिणी आहेत ना. हा आमचं चालू असते. सासूबाई तुम्हाला सांगतो शिजलं ना पहिलं तुम्ही खायचं आणि मग आम्ही 3 खाऊ. आधी तुम्ही खायचं. पीस खायचे. नाही. भाकरीला हात नाही लावायचा. तसं नाही पाहुण्यांचं तसं नसतं. तुम्ही आणा आम्ही आणू. ताटाला ताट लावून खा. आज मान तुमचा आहे. शिजलं का? शिजलं आता घुसता का पातील्यात घुसता? माझं काय नाही हो. गपकी तू. सासूसाठी माझा जीव चालला. त्यांना भूक लागली असं ह्याचा जीव चाललाय त्याचं काय नाही. चक्कर बिक्कर येऊन जर पडलं मग काय करायचं? हा त्या नाही पडत चक्कर खाऊन. सकाळी नाश्त्याला 2 भाकरी खाल्ल्या चुरून. ताई तुम्ही जास्त धुसफूस करतात म्हणूनच सासू वांगळ व्हायला लागली. पाहिलं का? हा. बघितलं का? बघ मग साईडनी पोल्युशन म्हणत असते तुला जीव नको लागू. आता शिक तुम्हाला कळलंय. हा हे हा, तुम्हाला दररोजचा तराश आहे सासूबाई. म्हणजे आता जावयाला 2 खरबुजा घेऊन आता जावायचं कळायला लागलं का तुम्हाला? होय आता जावायला तुमचं दुःख कळायला लागलं. याच्या आधी तर नाही जावय थोपड तोंडाचा कशाला आलाय गपकी रेशमी. कधी जातोय अशी वाट बघायच्या. आणि आता सासूबाई पाणी घ्या. बघितलं का? बघितलं तुला म्हणत असते पुढं पुढं नको करू तुला लय उठत तू हळू नाही तर तुला खाऊ द्यायची नाही मध्ये जाईपर्यंत. थोडं टरबूज आणायचं आणि कापून खायला घडी त्यांना उलट. चुकलं ना मग. तुम्ही जाता का आता टरबूज आणायला घरी? नाही आता राहू द्या. नाही एक काम करू आपण जेवण झालं ना घरी जाऊन खाऊ मग. हा. रेशमी आज तू जास्तच तोंड करायला लागलीस. आत्या? हा डोळा कस काय फडफड करतो अचानक? नाही हो हा डोळा आत्यासाठी फडफड करीत असतोय. नाही आता खरं सांगते मजाक नाही. तुमच्यावर काय तरी अपशगुन येणार आहे. नको ना म्हणत असे. अयो मामा तुमच्या डोळ्यात जाईन ते. आणा इकडं. हा डोळा कायम सुरपी आत्यासाठी ना अपशगुन काढलाय. या डोळ्याला तर
आत्यासाठी नको फटफट करू बाबा. गप गप इकडे गप इकडे गप म्हणलं ना तुला. इकडे ना मध्ये धर ना डोळ्याला मध्ये. माझ्या सासूला काय होईन बाया मध्ये धर. आत्या सासूबाई आत्या तुमचा जीव असा धाकधूक कमी होतोय. अहो ही बघा ना कशी करायला लागली. नाही शांत पडलं. जेव्हा तिचा डोळा होत असताना तेव्हा काही ना काही होतच असतं नेमकं. मला काय म्हणायचंय सासूबाई, म्हणजे तुलाच होऊ दे आज. ही शेजारी काय आला आपल्या घरात मला डोकं घालते. हा माझी मैत्रीण नाही ती जवळ. शेजारी काय डोकं घालते आपल्या घरात. सांगा ते माझ्या सुनाला लागते बसायला. गुलू गुलू बाप मला. एक फुगून देते काय तुमच्याबद्दल सांगायचं? आहे ना. त्यासाठी ती तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. मी हाईच आता. बघितलं का बाया, डॉक्टर आणून ठेवा ना एक. सकाळ दुपार चेकअप करी. तब्येतच बघा नुसतं. नारळ पुढच्या वेळेस येताना ना टेम्पो भरच नारळ आणतो. दररोज नारळ पाणी पेत जायचं. कोकणात चालले काय? हा नाही ना आमच्या शेजारात तिथं आहे नारळ भरून झाडं. नका आणू. हा थोडेफार आणीन थोडेफार. कशी हो, जास्त ऐका ना तसं आम्ही नवरा बायको आता गोव्याला चाललो ना. हा मग आणू आम्ही टेम्पो भरून, नका काळजी करू. हा का तुम्ही का तुम्ही जर आणत असता तर मग सासू रेशमी मागायला आटायला लागलं. आटायला लागलं वय. सारखा बघा बरं झालं का बघा ना. झालंय उतरू का मग खाली. चालते आता तिथं घेऊ गाड्या. इथं लय ऊन पडलं. मंदीवर तुझ्यावर हाटकून टाकले म्हणजे. मुद्दाम टाकलेलं दोघांनी बघ ना. मुद्दाम पोहते मला. सासूबाई तुम्ही उचली का नका नका तुम्ही नका उचलू मी घेतो. तुम्ही चला पुढं हळूच. गज धरा. हा धर तुम्ही. सांडितान नाही नाही अजिबात मी नाही. तर आत्या मग उपाशी राहीन. नाही नाही आत्या- उगाच एखादी किलो कमी होईन आत्याचं. पहिला मान आज सासूबाईचा आहे. सासूबाई घ्या तुमची गोणी. सासूबाई काय करताय. कांदा कापते ना. थांबा तिकडून मी ताजा कांदा आणतो. शिळा कांदा नाही खायचा ठेवून द्या. आलो 2च मिनिटात घेऊन मी. कोणाचे कांदे काढीत आता. काय जावंय बाई या बाईचा. हळू जरा मध्ये तू मार खाशीन गप खाऊन घे ना. हा खाऊन घेतलं वांग. चांगले आणा मोठे बारकाला नका आणू. फवारा मारलेला असेल तर सासू इथेच फडफड करीन. थांबा थांबा चांगलं धुवून आणतो. काय करू राहिले. सासूबाईला लेग पीस देतो ना. दरवेळेस मी खात असतो पहिला. आज सासूबाई खाणार. हा. सासूबाई दाबून आणायचं. पीस पीस टाका. पीस पीस बाजल बाजल रस्सा रस्सा नाही जास्त पीस. त्यांना नाही आवडत पीस. बाजल बाजल. खात्यात खात्यात. तुम्ही नंतर घ्या. तुम्हाला हो सासूबाई ते ताट माझ्यासाठी असेल. हा तुमच्यासाठीचे. हा सासूबाईला 2च पीस. हा तुमच्या इच्छे द्या. दे सासूबाई का मध्ये. अहो नका 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 जावं. घ्या घ्या. अरे घ्या. बाबा, जीव बघ ना यांचा. आम्हाला टाका एखादं. नाही, नाही, तुम्हाला आम्हाला टाका ना. नका नका एवढे नका. हा तुम्ही तुमची तब्येतीची काळजी करायची मला आता ठरलेलं आहे. मी रेशमे बघितलं का तू नाही एवढा जीव लावीत एवढा माझ्या जावय लावायला लागला जीव. जावायला इथं ठेवून घ्यावं ना काम करायला. मग इथं जर राहिलो ना तर सासूबाईला मी डबल करून टाकेन. डबल नाही बरं आहे बाई असंच आमच्या आत्या बरं आहे. तुम्हाला खपतच नाही सासूबाई. खपत आहे. सासूबाई करा चालू करा. लेग पीस खायला चालू करा. सासूबाई पण बेत एक नंबर झाला का नाही. हा चांगलं झालं. बरं वाटलं ना तुमच्या जीवाला. हा ना. तुमच्या जीवाला बरं वाटलं म्हणजे माझ्या जीवाला बरं वाटलं. हा असंच राहत जा जावय. नाही असंच आम्ही जा खायला सासूला भरून भरून. आमचं आम्ही बघू ना ती. आमच्या आम्ही बघू म्हणजे त्या माझ्या घराजवळचे. रेशमे अगं ते कलिंगड ते कापलेलं आहे का. हा राहिले आण ना. आणते आणते. थंड लागन म्हणजे मला कसं माझ्या पोटात गार पडन. सासूबाई तू तर काय मग गार पडलेली. ओ सासूबाई बाबा तोंडाचे गप्प बस ना. सासूबाई हा 5 मिनिटात जाऊन आलो. का बरं. इथं चौकात आहे ना एक जोडदार आहे. हा त्याला आहे ना काहीतरी गरज आहे. कशाची. 10,000 रुपये मागितले त्यांनी. अगं देऊ नका कोणाला पैसे. आडीनडीला द्यावं लागत. मी चांगल्या कामाला माग बघत नाही. 10,000 मला असं काहीच वाटत नाही. ते 10 रुपयासारखी वाटत नाही. मला द्यायला लावा ना मग मला पैसे. तिकडं सोनीला बाबा तोंडे गप्प न जरा. तिकडे सोनीला विचारा किती पैसे लोकांना देतो मी. काय देत राहतो मग काय चालू वरात काय. हो नंबर तर मोबाईल नंबर. वाट बघतोय आलो मी. हा ये चालतंय. हो मोबाईल नंबर देऊन जा ना. कशाला गे. हो मला द्यायचे पैसे. बाबा तोंडाची नंबर मागते. दात काढती. मला पैसे देत जाईल ना जावं पैशावाला आहे पाना. काय भारी बोलला जागिरीन फुगरी त्याची. जागिरीन फुगिरी नाही. बाबा हानीन तुझं. बघ माझा जावई कसा आहे. लाखात एक. लाखात एक नंबर नाही देऊन गेला मला. भाऊ कुठे गेले. अगं काहीतरी काम आहे म्हणले.
अगं कुणी 10,000 मागितले ते द्यायला गेलेत. आता शेवटी तुमचा जावय म्हणल्यावर काय आता. काय ग रेशमी, काही लॉटरी लागली काय जावयाला? काय माहित बाई, तुम्हालाच माहिती एवढा बदललाय. आधी आपल्या इकडचं फुकट खायचं. हा तुम्ही सुद्धा म्हणायचं काय फुकटा जावय, पण अचानक एवढा कस काय सुधारलाय मला तर अजून कळा नाही. मला तर स्वप्नच वाटत हे सगळं. होय हा ना रेशमी, तुला नाव ठेवायचे पुढं पुढं करू नको. आणि ते आज आपल्या पुढं पुढं करायला लागलाय. अगं काहीतरी लय मोठं लागले असेल लॉटरी, त्याच्यामुळे ते हवेत माहितीये का? हवेत माहितीये तुला? गोड आहे तुमच्या सारखं आहे. अगं थोबाड तोंडाचे का वाचा वाचा खाती पिस्ताळ्यावानी करीती. चल मला ते आज लय मी खुश आहे. माझ्या जावायने एवढे फळ फ्रूट काय आणलं कोंबड्या खायला. चल मी गल्लीत वाटीत असते बाहेरला. मिसळताई मिसळताई ये ना. मिसळताई आल्या. खाणे गोड आहे. अगं माझ्या जावाने आज काय म्हणते वजा असं मान मोडूस तर टरबूज खरबूज द्राक्षे केळी तेवढं पिशी भरून आणलं. कोणासाठी? आत्यासाठी. कोंबड्या आणल्या बघ 2. तुम्हाला सांगते फळ फ्रूट किती जास्त आहे. सगळे फळ फ्रूट 800 रुपयाचे आणि 2 कोंबड्या तरी 700 रुपयाचे असतात. लय आणलं बाई माझ्या जावाने आज. 800 एवढी खुश आहे मी. 800. अगं गपकी जरा. लय बाई लय पण चांगला पाहुणा बाई माझा जावाय लय चांगला. मारतच राहत. गिळकी म्हणते जरा गप. हा वाचा 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 गिळी ती. हा ना आमच्या थोबडावर तिकडे. ओ फळ आणायला पैसे आहे तुम्हाला? फळ आणायला जरा काय धरू? इथं माझा शोधत शोधत माझा घाम निघलाय तुमचं घर पाहून. आमचं घर मग आज सासूबाईकडे चाललोय. मटण तर खाऊ वाटलंय पण खिशात रुपया नाही. कोंबड्याचं दुकान आहे बरं का. जुळण गड्या खाटका लपत लपत जावं कोणी पाय नाही पाहिजे मार खावा लागेल. यांनी जर पाहिलं ना लय चोपीन गाड्यान मला. थांबा थांबा, तुम्हाला जावं आवडतं का नाही? व्हिडिओ साठी ठोका नाही लाईक मग. हो भाई ऐका ना. बोला ना. जो माणूस सांगा ना खरं काय झालं? नाही दिसला. जो भेटला ना त्याला असा मारतो ना बेकार. काय झालं? अहो माझ्या कोंबड्या चोरून गेला. तुमच्या कोंबड्या? हा अरे बापरे, अवघड झालं. तुम्हाला दिसला नाही ना? नाही नाही दिसला. जातोय मी बघतो. हो काका, हो तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आणि तो व्हिडिओ मी बघा तो माणूस आहे का नाही का? हो माणूस का? हा रिक्षातून उतरलेले होते ते 2 कोंबड्या होते त्यांच्या. हा इकडनं गेले ते मावशीत जावं वाटतं. हा अहो त्याने माझ्या कोंबड्या चोरल्या कोंबड्या. हा तू इकडे होतो खाली? हा इकडनं गेलो होतो. पुढं हे इकडनं सरळ खाली गेलेलं आहे. बरं बरं मी लगेच जातो बरं का. धन्यवाद बरं का दादा. माझ्या जावाईने आणलेत फळ. काय जावई नाही आलं तुमचा जावई भेटला त्याला पहिले धुतो. हो नाही त्यांनी कोंबडी चोरून आणली माझ्या दुकानातून. कोणाच्या? माझ्या काय म्हणला? काय म्हणलं म्हणजे कोंबडी चोरून नेल्या तुमच्या जावईने माझ्या. कोंबड्या चोराय काय? चोर आहे काय ते? मग पक्का चोर आहे पक्का. 10,000 आत्ता द्यायला गेलाय उसने. काय 10,000? तुमच्या 10,000 लावा काढी तिकडं. तुम्हाला व्हिडिओ दाखव तुमच्या जावईचा. दाखव बरं. हे काय हे जावई आहे का कोण आहे? सरक मध्ये हे काय? आवड नको घालू. हे तुमचा जावई बघ. हे बघ माहिती किती फुटे जागो. रडू नका आता. ऍक्टिव्ह नका करू. तुझा जावई कुठं पहिला आणा. तो पहिला भेटला ना त्याला आदळीत असतो आदळीत. अहो
बरं झालं. अहो पण त्यांनी कोंबड्या तर त्यांच्या गावावरून आल्या, पोल्ट्री फार्म वरून. येड आहे का आमचा कॅमेरा? काय येडे लागलं काय? आमचा कॅमेरा काय तुमच्या चेहरे दाखवू राहिलं काय आमचे कॅमेरा? तुम्हाला कसं माझा जावई लय भन्नाट आणि लय अगं खाल्लं ना तू, गप ना. मावशी आता बोलायला जागा नाही. ओ मावशी, तुमचा जावई नसताना ए बाबा असं मारायच्या गोष्टी नको करू. पुढे तो बाहेर आणा पहिले. 1000 म्हणले, आता द्यायला गेलोय आता मी काय म्हणते, जाऊ दे. किती कोंबड्या होत्या? 2 कोंबड्याचे मला किती द्यायचे सांगू का? 10,000 रुपये. 10,000? आत्ताच्या आत्ता. 10,000 कस काय? 2 कोंबड्याचे 600-700 रुपये वाकडे येतोय बाबा एवढा. दिवसभर मी सापडत तुमचं घर आलंय उन्हात. त्या उन्हामध्ये मी काळा पडलो अगोदर. कवा गोरा होता तू? हा गोरा होतो मी, लय गोरा होतो, आता काळा पडलोय. मग मला काळा खर्च- पागाय. मग माझा कोंबड घेऊन आला इकडे, म्हणतो 10,000 दे. कोंबड्या आणल्या छटाक भर एवढ्या सोलल्या नाहीत, काय नाही, तसं दिल्या हवाली करून जावायच्या. ते चोरून आणले ना. चोरून आणाय, चोरटाय माझा जावय, काही काढितो. 10,000 असे उडीतोय माझा जावय. आता गेल तर कोणाला तरी द्यायला 10,000. निघितून अरे 500 रुपये. ओ मावशी 500 नको मला, 2 तरी 1000 रुपये द्या आता. इकडे तू ऐक, हा तुझी आजी सारखी आहे मी. हा आता त्यांनी कशा आणल्या आणि कशा नाही हा मला खायला. हा. तुझी आजीने खाल्ले आणि म्या खाल्ले. हा. एकच आहे दादा. म्हणजे दर आमचं दुकान- 500. ऐका ना, माझी आजी समजून आमचं दुकान सगळं खाऊन घेता का? नको तसं करू. आता काय त्याच्या डोक्यात आलं आणि काय नाही, आणून घातलं आमच्या माड्यावर. हे बघा एवढं सोडतोय तुम्हाला नाही का, हा. तुम्ही आपले गल्लीतले लोक आहे म्हणून नाही का. तुम्हाला एक फुकट आणून देतो कोंबडी बरं का. हा ती फुकटच खायला बघ, तिला आणून दे. हा ती चारायला लागली. नाही का? चारा. हा परत तुमच्या जावे तिथे दुसला मला पुढे दुकानापाशी. हा नको आता ते मागचं जाऊ दे आता. बरं जाऊन दे, गोड कर तोंड. हा धर, नको नाराज होऊ. हा. आणि ते 2 कोंबडी भाजी बनवा आणि मी येतो मग संध्याकाळी जेवायला. खाल्ली आम्ही, संपली आता. हो मावशी, अरे कोण नवीन? काय तुमची तब्येत बरी नाही का? चांगली बाबा, मी कशी दिसते तुला? अहो तुमचा जाव इथे येऊन गेला दुपारीच. दवाखाना आहे काय तुमचा? दवाखाना नाही, माझं ते फळाची दुकान आहे ना. बोला काय पाहिजे? सगळेच फळं घ्यायचे तर पण घ्या ना. हे यांना ओळखीता का? अहो यांना ओळखीचं ना. सासूबाई आहेत माझ्या त्या. अच्छा अच्छा अच्छा. ते ना आजारी येतात, पण त्यांच्याकडे पैसेच नाहीत. ते म्हणले आपलं ओळखीचं दुकान आहे तिथून अहो घेऊन घ्या ना मग, घ्या घेऊ ना. हा घ्या. काय झालं त्यांना आहे ना, बीपी वाढलाय, हा. शुगर वाढली, गुडघे दुखत येत. अरे काल तर येऊन गेलेलो, चांगलं होतं ते. नाही अचानक दुखायला लागलं. अच्छा चालते. काय काय लागतं घेतो मग. हा बरोबर घ्या. चाल. आपण पैसे पैसे आहे ना संध्याकाळी आणून देतो. बरोबर हा हा बघा काय घ्यायचं. हा हा. केळाची एक फणी द्या. हा बस 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 बस. हा हा जावई आला आणि मला फोटो दाखवलाय. कोणाचा? माझा? हा तुमचा. मिली म्हणून दाखवलं काय? अहो तुमचा जावई तर म्हणला माझ्या सासूचं लय दुखत आहे म्हणून ते फळं दिलेत मी. काय मला दाढ भरली. तू काय करतो रे? आत्या मला वाटतंय काय खरं नाही आता. झालं जावयाने माझ्या कोंबड्या चोरून आणल्या. अरे मग याचा जावई भुरटच दिसतोय ना का? प्युअर भुरट आहे. सगळे लोक ऐकू राहिलेत आत्या. हो मला पण काय नका सांगू, माझे पैसे देऊन टाका तेवढे. केवढेचे आणले फळ? 700 रुपयाचे फळं झाले ते. तोंडात माराय कुणी नाही बाई. भेटलं तुम्हाला सडक्या मालाला पडतं. सडक माल आहे का? कसं माल आहे पाय सडक्या अहो एकदम ओरिजिनल माल आहे बघा नाही. सडलेले सडक्या मालाला पडतं गिराईक. ही मध्ये बाय थोड थोडीशी लहान ना. कसं माल आहे? तुलाच लागत ती बसायला. हा चावण. हा थोबाड तोंडाचे गिळलं. हा 2 भाकरी चुरून खाल्ल्या. सरक तू बाजूला. चव गेली आत्या, आपली चव गेली, आपली चव गेली. एवढं कळत आहे का? यांना पैसे देऊन वाट लावा टपक्यानी, ते फरार झालं. अरे भुरट आहे त्याचा जावय. आणि ऐका, बस आता काय बुरटा फिरटा म्हणायचं नाही काय? अरे, जरा बोल की. आत्या हे चुना लावून पळाला आता तुम्हाला. आता सध्या तर मी यांच्या सगळ्या समोर तुमच्या साईडनी बोलणार आहे. तुम्ही नंतर घरात चाला, तुमच्याकडे बघते काय. आता हातात देऊन टाका गप द्या. रेशमी त्या थोबाड तोंडाला म्हणलं होतं माझ्या नारड्यावर आणून घाल. नाही नाही हात नाही, नाही नाही वहिनी. माझा बाई शिंग फुटले जावायला. द्या आता पैसे. धर बाबा. आणि परत तुमच्या भुरट्या जावयाला इथं दिसून नका देऊ नका बरं का. ऐका ना बाबा, परत दे ना पैसे बाकीचे. 200 रुपये दे ना. बरोबर झाली.
जावाय तसा आणि सासू तशीच आणि हे तशीच रे. ए बाबांनो कोणाला जा दिसू बाबा नका देऊ तुमच्या जावायला बरं का आता सांगतो. नाही हा मंदे तर काय हा? मंदे हे थोबाड तोंडे ठेव याच्यात. तुम्ही काय ठेव. जावाय उड्या इकडं. मारता काय चव घातली बाई या बाईची. फळ खायला बोलले सगळ्यांना खात्याचे फळ आता घ्या फुकाचे फळ जावईचेच घालून गेला सगळी घरात येऊन इथेच घातली काय राहिलं तुमचं बरं ऐका ना आता जाऊ द्या मग आता पडन हो चक्कर खाऊ तुला मारत तुम्ही होते ना? खाल्ले ना कट- मध्ये मध्ये ते दे इकडं इकडं दे मग तुला मारत होती तू म्हणते करू हा काय तुला हा तुला चवणं बरं तुम्ही खाल्ले ना फळ आता जावा तुम्ही जावा आता नाट्य झालं दोघी पण त्याच्यामुळे जावा 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 करतात. रेशमी हिच्या हातातलं वडकी. आता मी हे चव गेली आता यांची जावांची जा आता तुम्ही फळ खाल्ले ना तुम्ही जा आता मी पाया पडते कशी पाय पडते आपले आत्या चाललं का मन भरलं अजून चार नाही नाही रेशमी, नाही येईनच आता येईन आता खरं येईन 4 लोकांना बोलून घेतलं आणि माझ्या जावानी फळं आणले आणि माझ्या जावानी फळं आणले अजून 4 लोकांना बोलिता का गल्ल्यातल्या चुकलं ना चल की घरात. काय चुकलं हा सुन नको होती माझा वही माझा हळू 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 ते घरात चला चला घरात चला तुम्ही घरात का असे का आले? तुमचा बाहेर आरडाओरडा चालू होता ना तेव्हाच मागच्या दाराने आलो म्हणलं काय मग पुढून मोकार कशाला आलं बसा ना. गोड्या तुम्ही खाल्लं का? खाल्ले काय झालं सासूबाई? हा इथं बसा ना. धरा खा लाजू नका. तुम्ही वांगाळ नाही झाल्या पाहिजे. रेशमी हे बियाणं नाही सुधारायचं. कुत्र्याचं शिपूट आहे. 1 वर्ष जरी नळीत घातलं ना तरी हे सरळ नाही व्हायचं. हे वाकडची वाकडच राहणार. पार्टी खा पार्टी आता हा किती घातलं खिशातून बाय बाया साऱ्या दणकू गल्लीत राहिले नाही का? बघा ना दणकू राहिले धडाधड